नमस्कार, माझे नाव ऋतुजा बाळू पाया। मी आता 10वी मध्ये शिकत आहे व माझ्या शाळेचे नाव डॉक्टर दत्ता सामंत माध्यमिक विद्यालय आहे। मी कांजूरबागमधील MMRDA या परिसरामध्ये राहते। मला माझ्या परिसरात कचरा ही एक समस्या दिसली। कचऱ्याचे मला 2 प्रकार आढळले, ते म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा। ओल्या कचऱ्यामध्ये भाजीपाल्यांची साले, फळांची टरफले आणि सुक्या कचऱ्यामध्ये देवघरातील सुकी फुले या सगळ्यांचा वापर आपण पुन्हा करू शकतो, पण आपण असे करत नाही आणि त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण वाढत जाते। जगभरात कचऱ्याचे प्रमाण खूप प्रमाणात वाढले आहे। या कचऱ्याला आपण कमी केले पाहिजे। या कचऱ्याचा आपण चांगला वापर केला पाहिजे। त्यासाठी माझ्या मनात एक कल्पना आली, ती म्हणजे आपण या कचऱ्याचा वापर करून खत बनवूया। तर मी अशा कंपोस्ट बिनचा शोध लावला, ज्या कंपोस्ट बिनचा वापर करून आपण खत निर्माण करू शकतो। माझ्या कल्पनेचे नाव आहे मेकिंग कंपोस्ट फ्रॉम वेस्ट मटेरियल। हे असे कंपोस्ट बिन आहे ज्याचा वापर करून तुम्ही खत बनवू शकता आणि ते खत आपल्या झाडांसाठी वापरू शकता। या खतामध्ये तुम्ही तुमच्या घरातील सुका कचरा आणि ओला कचरा हा टाकायचा आणि त्याच्यामुळे खत निर्माण होईल। तर या कंपोस्ट बिन मध्ये कटर्स वापरले आहेत आणि वॉटर सेन्सर वापरले आहेत, ज्याच्यामुळे खत निर्माण होईल। या कंपोस्ट बिनचा वापर शेतकरी, घरांमधील ज्या छोट्या कुंड्या असतात त्यातील झाडांमध्ये, बागकाम करणारे लोक, बिल्डिंगच्या खाली जी बागे असतात त्या बागांमध्ये देखील झाडांना खतांची गरज असते। तर या कंपोस्ट बिनचा वापर करून आपण खत निर्माण करू शकतो। यामुळे जो कचरा आहे त्या कचऱ्याचा वापर आपण परत करू शकतो आणि कचरा कमी होण्यास आपल्याला मदत होईल। तर मला असे वाटते की घराघरांमध्ये AC, रेफ्रिजरेटर्स आणि TV आहे। तसेच हे कंपोस्ट बिन देखील प्रत्येक घरामध्ये वापरले जाईल आणि या कंपोस्ट बिनमुळे घरातील कचरा निर्माण होईल। जर प्रत्येक घरातील कचरा असे करून कमी होत राहिला तर एक दिवस जगातील कचरा देखील कमी होण्यास मदत होईल। धन्यवाद।